पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। इंदापूर तालुक्यामध्ये प्रथमच चित्रकलेचे कला प्रदर्शन शरद दीक्षित व निर्मला दीक्षित यांनी सादर केले। इंदापूर येथे प्रथमच शरद दीक्षित व निर्मला दीक्षित यांनी चित्रकलेच्या माध्यमातून इंदापूर शहर आणि इंदापूर तालुक्यातील अनेक शाळेतील विद्यार्थी, कला शिक्षक, कलाप्रेमी नागरिक यांना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे स्मरणचित्र, निसर्गचित्र, महामानवांचे चित्र, पोस्टर, रंग, वॉटर कलर, ऑइल कलरच्या माध्यमातून चित्रकलेचे प्रदर्शन हे एक प्रेरणा देणारे आहे। या कला प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी घडले जावोत अशी अपेक्षा कार्यक्रमाचे उद्घाटक इंदापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सायरा अत्तार तसेच प्रशांत उंबरे, अक्षय सूर्यवंशी, दादासू जावीर यावेळी उपस्थित होते। या कला प्रदर्शनाला इंदापूर तालुक्यातील अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी, कलाप्रेमींनी भेट दिली। शेवटी शरद दीक्षित यांनी गेली 36 वर्षापासून रांगोळी रेखाटणे तसेच प्रजासत्ताक दिनादिवशी देखील चित्रकलेचे प्रदर्शन भरवणे, या प्रदर्शनामध्ये एकूण 70 कलाकृती सादर केल्या असल्याचे सांगितले। कला शिक्षक श्री शरद दीक्षित श्री नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये 36 वर्षे नोकरी केली आणि त्यानंतर मी आता रिटायर झालेलो आहे आणि मला या चित्रकलेचा छंद असल्यामुळं मोकळा वेळ भरपूर मिळतो आणि या मोकळ्या वेळामध्ये मी पेंटिंग, वॉटर कलर पेंटिंग, त्यानंतर ऑइल कलर, पोस्टर कलर याच्यामध्ये मी कलाकृती गेली 7 वर्ष केलेली आहेत आणि त्याचं मी या ठिकाणी समाजातील विद्यार्थ्यांना आणि लोकांना या कलेचा आनंद मिळावा बघण्यासाठी मी हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे आणि या प्रदर्शनासाठी ग्रामीण भागामध्ये उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे। अगोदर मी निर्मला शरद दीक्षित, माझं ATD झालेलं आहे। मी माझं ATD JJ स्कूल ऑफ आर्ट मुंबई इथे केलेलं आहे आणि मला त्या कलेची आवड होती म्हणून मी ATD केलं आहे। माझे मिस्टर पण GD आर्ट AM आहेत, त्यांनी सांगली आणि कोल्हापूर इथे त्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे। AM त्यांनी औरंगाबादला पूर्ण केलेलं आहे। आम्हाला दोघांनाही हे कलेची खूप आवड आहे। ती कला जपण्यासाठी आम्ही वारंवार काही ना काहीतरी आमचे प्रयत्न चालू असतात वेगवेगळ्या कलेतून। मुलांचे क्लासेसही घेतो आणि मिस्टरांचं खूप दिवस चालू होतं की आपण चित्रकलेचं प्रदर्शन भरावं आणि ते चित्र आपल्या लोकांसमोर ती आपली कशी येतील कला आपली, ह्याच्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला। मग त्यांनी हे सातत्याने त्याचंही चित्रकाम चालू आहे। पेन्सिल वर्क आहे, ऑइल पेंट आहे, पोस्टर वर्क आहे, परत वॉटर कलरमध्ये या मेथडमध्ये त्यांनी कॅनव्हास पेंटिंग वगैरे बरेचसे पेंटिंग केले आणि ही कॅनव्हास पेंटिंग तर त्यांनी अक्षरशः फक्त 1-2 महिन्यात पूर्ण केलेली आहे ते। आणि त्यानंतर परत पुन्हा मला प्रदर्शनाची तारीख कळवली त्यांनी, आपल्याला अमुक तारखेला प्रदर्शन भरवायचं आहे। त्यानंतर मी आज 39 वर्षांनी हातात ब्रश घेतला आहे आणि त्यात फक्त मी मोजकी माझी 4 चित्र आहेत। त्यात एक SM पंडितांनी केलेलं चित्र आहे त्यात आहे आणि नाना पाटेकरांचं एक केलेलं आहे, ते ब्लॅक अँड व्हाईटमध्ये केलेलं आहे। शिवाजी महाराजांचं एक पेन्सिल वर्क केलेलं आहे, पेन्सिल शेडिंग, आणि एक 4 म्हणजे 2D डिझाईन म्हणतात, 2 डायमेन्शनल डिझाईन, ते कलरमध्ये केलेलं आहे। असे मी फक्त 4च माझी चित्र आहेत, ती करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे। आणि इथे प्रदर्शनाला आम्ही काल उद्घाटन झालं आमचं आपले नगराध्यक्ष भरत शेट यांच्या हस्ते आणि प्रमुख पाहुणे म्हणून अत्तार म्हणून आले होत्या, त्यांच्या हस्ते आमचं उद्घाटन झालं। त्यात आम्हाला इतर नगरसेवक होते, जावीर सर सहकारी, माझ्या मिस्टरांचे सहकारी जावीर सर, हे सगळे उपस्थित होते। त्यांनी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य व्यवस्थित केलं आणि मुख्य म्हणजे कार्यालय आम्हाला हे त्यांच्या भरत शेट शहा यांच्याकडून आता त्यांनी मुख्यमंत्री शब्द टाकताच लगेच आम्हाला मोफत दिलेला आहे। मागेसुद्धा आम्ही रांगोळीचं प्रदर्शन भरवलं होतं 90 साली इंदापूरमध्ये, त्यांच्या नारायणदास रामदास शहांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त। त्यावेळेस पण त्यांनी पूर्ण हॉल आम्हाला महिनाभर वापरायला दिला होता। 90 साली एकदा भरवलं, 91 साली पूर्णपणे आम्ही संत मंडळी काढली होती, त्यातही त्यांना आम्हाला तो वापरायला दिला हॉल। विशेष सांगायचं म्हणजे आम्ही त्यांचे आभार मानायचे सोडून त्यांनी आमचा पुरस्कार केला, आमचा सत्कार केला त्यांनी सगळ्यांसमोर। त्यावेळेस आम्हाला गावात असल्यामुळे खूप प्रतिसाद मिळाला आणि आता हे आम्ही रांगोळी प्रदर्शन चित्रकला प्रदर्शन भरवले, त्यातसुद्धा आम्हाला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे। आणि ह्याची ही जाहिरात माझ्या मिस्टरांनी, एक जावीर सर आणि माझे मिस्टर आणि अजून एक सहकारी, असे तिघं मिळून रोज सकाळी इंदापूर तालुक्यातल्या सगळ्या शाळेत जाऊन त्यांनी याचा प्रचार केला
आणि सगळेजण ते त्याप्रमाणे जसं जमेल तसं येऊन शाळेतले विद्यार्थी शिक्षिका येऊन भेट देऊन जातात. गावातली बरीचशी लोकं, गावाबाहेरचे बरेचसे लोक येऊन भेट देतात. तसेच इथं कार्यालयाच्या बाहेर योग वर्ग भरतो, त्या योग वर्गाला मी जात असते. तर त्या योग वर्गाच्या सगळ्यांनी आज सकाळी सगळ्यांनी भेट दिली आणि चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. त्यांनी मला चेअरअप पण केलं. अशा प्रकारे चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय. धन्यवाद. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार.